तासगावमध्ये कोणत्या चौकामध्ये आणले नेमकं हे जे इकडे हा या ठिकाणी सर्वात वरचा चौक आहे. म्हणजे या ठिकाणी चासगावचं म्हणजे सगळं रस्त्याचा एंड होतो आणि डाव्या उजव्या बाजूला रस्ते या ठिकाणी जातात. आता खालचा डांबराचा रस्ता तर या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी गेलेलाच आहे. पण आता हा तुम्ही हा कॉन्क्रीटचा जो रस्ता पाहिला, हे बा हा रस्ता जर तुम्ही पाहताल साहेब, तर हा 25-15 अंतर्गत जिल्हा परिषदे निधीच्या अंतर्गतून आहे. म्हणजे समजा पंचायत समिती असो, उषाताई कानडे असो, तुळशीताई असो, या ठिकाणी यांच्या प्रयत्नामुळं ताईंच्या निधीतून हे पान आहे अत्यंत दर्जेदार काम झाले. या ठिकाणी आमच्या गावचे म्हणजे आधी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे स्नेहल बारवे पत्रकार यांचं सुद्धा या ठिकाणीच वास्तव्य राहतात. ते अतिशय त्यांची महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे चांगल्या प्रकारचे ते पत्रकार आहेत. समाजाची बाजू तळगडीने मांडण्याचा अतिशय ते प्रयत्न करतात. हे जे सभा मंडप दिसतं भव्य दिव्य, या ठिकाणी कानेमनाथ नवतरुण गणेश मंडळ हे प्रत्येकाच्या देवा भावना असते. कोण खंडोबाला मानतं, कोण भैरवाला मानतं. या ठिकाणी कानेमनाथला मंडळी बरीचशी इथली लोक आहे आणि त्यांनी या ठिकाणी मागणी केली. तुळशीताई असन, सर्व ग्रामस्थ असन, त्यांनी मागणी केल्यानंतर या ठिकाणी हे पहा भव्य दिव्य जे असं जे सभा मंडप आहे, या सभा मंडपाचा निधी सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तुळशीताई आणि नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि सर्व गावातील पक्षीय जे समाजावर प्रेम करणारे कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्यामुळं हे पाहिजे या ठिकाणी हा रस्ता असो, हे सभा मंडप असो, अतिशय झालेले काम आहे साहेब. आणि पाना कामसुद्धा तुम्ही मला दाखवा, कामसुद्धा एकदम असतं ना. आता कामं येत असतात, कामं होत असतात, तरी पण लोकांच्या या ठिकाणी मला असं वाटतंय, म्हणजे मला पूर्ण माहिती नाही आहे, पण हे मला पण वाटतं PMP ब्लॉकचं कामसुद्धा हे ताईंच्याच किंवा जिल्हा परिषद माध्यमातून असण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे मी याची काही पूर्ण माहिती घेतलेली नाही आहे या ठिकाणी, परंतु इतकी सुंदर कामे, विकास कामे तुमच्या तासगावात झाली. तासगाव आणि आसपासच्या वाड्यामधून ताईंना आणि उषाताईंना कसा प्रतिसाद मिळणार आहे? हे पाठीमागच्या वेळेस सुद्धा आम्ही उषाताई कानडे असन, तुळशीताई असन आणि नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्याच पाठीमागं हे गाव भरभक्कम पाण्याने उभे राहिलेलं आहे. आणि त्याची उत्तरदायी म्हणून या सर्व लोकांनी जी तुम्हाला दर्जेदार कामं दाखवलेली आहे, अतिशय त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी देऊन आपल्या सर्व बुद्धीचा वापर करून कोणता निधी कुठून आणायचा, कसा आणायचा. तर एखादा निधी आहे मी जर समजा एखादा व्यक्ती ग्रामपंचायतमध्ये काम करत असेल, ग्रामपंचायत सदस्याला काय निधी नसतो, पण तो ग्रामपंचायत सदस्य आपल्या नेत्याक, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ना खासदार असो, आमदार असो, त्यांच्याच मार्फत तो काम आणतो ना. म्हणजे जो नेता जे कार्यकर्ते ज्या ठिकाणी काम आणतात ते काम त्या पक्षाचंच क्रेडिट त्या पक्षाला दिलं गेलं जातं. म्हणून ह्या ज्या गावात आतापर्यंत तुम्हाला जी कामं दाखवलेली आहे ही नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याच कृपा आशीर्वाद झालेला आहे. मी विरोधकांना मी पहिल्या तिथं बोललो तुम्हाला, मला एक